नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. लास्ट लेक्चरमध्ये आपण सर्क्युलर सेक्शन वरती टँजेंट ड्रॉ केल्याच्या नंतर त्या टँजेंट वरती मोमेंट ऑफ इनर्शिया कशा प्रकारे फाइंड आउट करतात हे आपण स्टडी केलं होतं. आता सेम क्वेश्चन फक्त सर्क्युलर सेक्शन हा हॉलो शेप मध्ये आहे बघा. आता काय म्हटलेलं आहे बघा, हॉलो सर्क्युलर सेक्शन असणार आहे बघा. सर्क्युलर सेक्शन आहे पण कशा टाईपचं आहे तर हॉलो सर्क्युलर सेक्शन असणार आणि त्याच्यावरती आपण टँजेंट ड्रॉ करणार आणि त्या टँजेंट वरती आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया इथं विचारलेलं आहे. चला क्वेश्चन वाचूया, मग आपल्याला समजेल की याच्यामध्ये आपल्याला काय सॉल्व्ह करायचं आहे. सगळ्यात पहिले बघा, सगळ्यात पहिले कधी पण क्वेश्चन मध्ये कोणता शेप दिलेला आहे हे सगळ्यात पहिले चेक करावं लागतं. तर आपल्याला इथं सुरुवातीलाच मेन्शन केलं हॉलो सर्क्युलर सेक्शन. हॉलो सर्कल म्हणजे काय, एक एक्सटर्नल सर्कल असणार आणि एक इंटरनल सर्कल असणार. मग असे दोन सर्कल आपल्याला इथं ड्रॉ करावं लागणार. तर बघा, एक इंटरनल असणार आणि एक एक्सटर्नल, याला म्हणतो आपण हॉलो सर्क्युलर सेक्शन. योगा झाला आपला हॉलो सर्क्युलर सेक्शन. याच्या दोन एक्सिस दाखवायच्या, एक्स एक्स आणि वाय वाय. तर यो झाला आपला हॉलो सर्कल. आता पुढं काय विचारलं ते बघा. हॅव्हिंग 200 mm एक्सटर्नल डायमीटर, हा जो सर्कल आहे याचा जो एक्सटर्नल डायमीटर आहे बघा तो 200 mm आहे आणि इंटरनल डायमीटर 100 mm. इंटरनल म्हणजे आतला जो डायमीटर आहे तो 100 आणि बाहेरचा जो डायमीटर आहे तो 200. याचा अर्थ मोठा डी जो आहे तो 200 mm, 200 mm आणि त्याच्यानंतर स्मॉल डायमीटर छोटा डी जो आहे तो 100 mm. बघा, एवढं आपलं गिवन डेटा, एवढं त्याने दिलेलं होतं. मग आपण लास्ट ह्याच्यामध्ये स्टडी केलं होतं बघा, दोन क्वेश्चन बघितले होते. एकामध्ये डायमीटर दिलेलं होतं, एकामध्ये डायमीटर दिलेला नव्हता. डायमीटर दिला म्हणजे आपल्याला फिक्स व्हॅल्यूचं भेटणार आहे. मग बघा, डायमीटर दिला म्हणजे आपण याच्यावरून फॉर्म्युला यूज करून त्याचा एरिया मोमेंट ऑफ इनर्शिया आपण काढू शकतो. आता त्यांनी काय विचारलं आपल्याला, कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ द सेक्शन. आता इथं मोमेंट ऑफ इनर्शिया पाहिजे होतं, तर सेक्शन नाव झालंय तिथं. आणि यो जो क्वेश्चन आहे यो आपला प्रिव्हियस पेपर मधला आहे बरं. तर एवढं एक करेक्शन लक्षात ठेवा की इथं मोमेंट ऑफ इनर्शिया विचारलेलं आहे. अबाउट एनी टँजेंट, काय म्हटलं, अबाउट एनी टँजेंट आला बघा. क्वेश्चन आपला जो होता अबाउट एनी टँजेंट इथं म्हटलेलं आहे. म्हणजे या सेक्शन वरती आपण कुठेही एखादी टँजेंट ड्रॉ करणार. आता कुठे पण ड्रॉ करा, तुम्हाला वाय ऍक्सिसला घ्यायची असेल पॅरल वाय ऍक्सिसला घ्या, आपण एक्स ऍक्सिसला दाखवू शकतो अशी. तर ही झाली आपली टँजेंट. काय असते आपली टँजेंट असते, याला म्हणतो आपण टँजेंट. आणि इथं आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचे. मग याच्यामधला जो गॅप असतो बघा एक्स ऍक्सिस आणि या टँजेंट मधला, त्याला आपण एच असे म्हणतो. आणि ही जी ऍक्सिस आहे टँजेंट ती एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे. एक्स ऍक्सिसला पॅरलल असल्यामुळे इथं पॅरलल ऍक्सिस थेरम आपल्याला वापरावं लागतं. सगळ्यात पहिले बघा, आपल्याला एवढं लक्षात आलं इथं पॅरलल ऍक्सिस थेरमचा वापर करायचा आहे. मग पॅरलल ऍक्सिस थेरमसाठी आपल्याला एच माहिती पाहिजे, दुसरा गोष्ट एरिया माहिती पाहिजे आणि तिसरी गोष्ट मोमेंट ऑफ इनर्शिया आय एक्सिसचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. तर बघा, एच म्हणजे काय, हे एक्स एक्सिस आणि या टँजेंट मधला जो गॅप असतो. आता याच्यामध्ये जो मोठा सर्कल आहे बघा त्याचं डायमीटर आपल्याला माहिती आहे. म्हणजे त्या डायमीटरला जर आपण हाफ केलं बघा, अर्ध डिस्टन्स आहे ना सेंटर पासून टँजेंट पर्यंत, म्हणजे हाफ डिस्टन्स, मोठ्या डीचे हाफ, तो आला एच. एरिया, मग सर्कलचा एरिया असतो π/4 डी स्क्वेअर. पण इथं हॉलो सर्कल आहे. हॉलो म्हणजे काय की या बाहेरच्या सर्कल मधून आतला सर्कल आपण कट केला. कट केला म्हणजे वजा बाकी, फॉर्म्युला तोच π/4. फक्त इथं डी स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर वजा बाकी करावं लागणार, डी स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर. जेव्हा आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काढतो सेम फॉर्म्युला फक्त सबट्रॅक्शन मध्ये लिहायचं. काय फॉर्म्युला असतो याचा, π/64 कॅपिटल डी रेस टू 4 मायनस स्मॉल डी रेस टू 4. बघा, आपण पाठ करताना लर्न करत असताना असा फॉर्म्युला पाठ केला, π/64 डी रेस टू 4. आता इथं फक्त एवढं लक्षात ठेवा, हॉलो सेक्शन आला म्हणजे डायमीटरचा 4th पॉवरची वजाबाकी, सबट्रॅक्शन होणार. का सबट्रॅक्शन होणार, हॉलो आहे, एकामधून दुसरा आपण कट करतोय. या फॉर्म्युलाने बघा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला डायमीटरची व्हॅल्यू माहिती पाहिजे. डायमीटर माहिती म्हणजे तुम्ही आन्सर काढू शकता. हे 3 स्टेप आपल्याला वापरायचे. आणि त्याच्यानंतर पॅरलल ऍक्सिस थेरम IXX प्लस AH स्क्वेअर, IXX प्लस AH स्क्वेअर वापरून आपण याला सॉल्व्ह करणार. आता चला याला व्हॅल्यू पुट करू आणि कॅल्सीमध्ये सॉल्व्ह करू. पहिले तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून व्हॅल्यू पुटअप करून सॉल्व्ह करून बघा. आणि लास्टला आपल्याला काय वापरायचं, पॅरलल ऍक्सिस थेरम IPQ आपण त्याला म्हणतो, IXX प्लस AH स्क्वेअर. PQ म्हणजे काय, इथं आपण नाव देऊन टाकलं समजा PQ असा.
तर आय पी क्यू इक्वल टू आय एक्स एक्स प्लस ए एच स्क्वेअर. फक्त इथं आलेले व्हॅल्यू इथं पुट करा, तुम्हाला फायनल आन्सर याचं भेटून जाईल. चला बघूया आपण. सगळ्यात पहिले बघा, अशी व्यवस्थित आपण इथं डायग्राम काढून ठेवली. डायग्राम काढायची हॉलो सर्कलची. कॅपिटल डी 200, स्मॉल डी 100 असं आपल्याला दिलेलं आहे. सगळ्यात पहिले आपण एच काढला कॅपिटल डी बाय 2, डायमीटरच्या हाफ. आता स्मॉल डायमीटर का नाही घेतला, तर कारण की स्मॉल डायमीटर आतल्या साईडला आहे, जो बाहेर टँजंट आहे. बाहेर टँजंट याचा अर्थ काय, जो लार्जर डायमीटर वरती आहे. म्हणून सेंटर पासून त्याचा डिस्टन्स करा ना कॅपिटल डी बाय 2. कॅपिटल डी बाय 2, कॅपिटल डी 200 mm चा आहे. 200 भागिले 2, 200 डिवाइड बाय 2, 100 mm. हे भेटलं आपल्याला एच. एच भेटल्याच्या नंतर एरिया काढायचा. एरियाचा फॉर्म्युला पाय बाय 4 कॅपिटल डी स्क्वेअर मायनस स्मॉल डी स्क्वेअर. मग पुट केली बघा, पाय बाय 4 कॅपिटल डी ची व्हॅल्यू 200, स्मॉल डी ची 100. याला कॅल्सी मध्ये पुट करत असाल तसं पाय बाय 4 घ्या आणि ब्रॅकेटमध्ये 200 स्क्वेअर मायनस 100 स्क्वेअर, ब्रॅकेट क्लोज. तुम्हाला हे उत्तर भेटून नाही 23,561.54, 23,561.94 असे येऊन जाईल. त्याच्यानंतर आपल्याला काढायचा आय एक्स एक्स पाय बाय 64 डी रेस टू 4 मायनस डी रेस टू 4. मग इथं कॅपिटल डी ची व्हॅल्यू 200, स्मॉल डी ची 100. पुट करा, त्याला कॅल्सिट टाका. कॅल्सिट टाकल्यावरती तुम्हाला आन्सर भेटेल 73.63 10 टू दी पॉवर 6. ही झाली सेंट्रोइडल ॲक्सिसची मोमेंट ऑफ इनर्शिया. आपल्याला विचारलेली या टँजंट वरती, जी टँजंट आपण ड्रॉ केली त्यासाठी वापरायचा पॅरलल ॲक्सिस थेरम. मग बाय पॅरलल ॲक्सिस थेरम ची मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला विचारली काय असणार, ती आय एक्स एक्स प्लस ए एच स्क्वेअर. बघा आय एक्स एक्सची व्हॅल्यू आली 73.63, 73.63 10 रेस टू 6. यो एरिया आणि यो एच, या एचचा काय करायचा स्क्वेअर. बघा मग एरिया लिहिला इंटू एचचा स्क्वेअर. एच म्हणजे किती, 100चा स्क्वेअर. हे प्लस साईन विसरू नका, भरपूर जण इथं गडबड करते. आणि त्यानंतर ॲज इट इज याला कॅल्सिट टाका, तुम्हाला भेटेल 309.25 10 टू दी पॉवर 6 mm रेस टू 4. युनिट काय असतं तुझं, mm रेस टू 4. तर इथं पण आपण काय वापरला, पॅरलल ॲक्सिस थेरम वापरला. का बरं, तर टँजंट वरती मोमेंट ऑफ इनर्शिया होती म्हणून. परंतु याच क्वेश्चन मध्ये आपल्याला अजून एक पॉईंट त्यांनी पुढे विचारलेला आहे. बघा बघा इथपर्यंत आपण आलो. नंतर 4 मार्कासाठी विचारला गेलेला क्वेश्चन आहे, प्रिव्हियस पेपर मधलाच आहे. बघा अजून एक पॉईंट इथं काय विचारला, ऑल्सो फाइंड पोलार मुवमेंट ऑफ इनर्शिया. मग इथं पोलार मुवमेंट ऑफ इनर्शिया विचारलेली, याचा अर्थ याचे सुद्धा तुम्हाला 2 मार्क आहे. इथपर्यंत 2च मार्क भेटतील. अजून एक क्वेश्चन कंटिन्यू केलेला आहे म्हणून क्वेश्चन कडे लक्ष द्यायचं. पोलार मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय, आय पी आपल्याला काढायचंय. पोलार मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे असतं आय एक्स एक्स प्लस आय वाय वाय, दोघांची बेरीज. आय एक्स एक्स ची आणि आय वाय वाय ची बेरीज करा. मग आता आपण म्हणू की आय वाय वाय तर आपण फाइंडच नाही केलं, तर नेहमी लक्षात ठेवा सर्क्युलर सेक्शनसाठी आय एक्स एक्स आणि आय वाय वाय दोन्ही एकच असतं. आय एक्स एक्स ची व्हॅल्यू आणि आय वाय वाय ची व्हॅल्यू सर्क्युलर सेक्शन असो, हॉलो सर्कल असो, स्क्वेअर असो, त्यांची व्हॅल्यू त्यासाठी कशी असते, सेम असते. मग आय एक्स एक्स ची पण व्हॅल्यू हीच असणार आहे जी आपली आलेली इथं 73.63 10 रेस टू 6. तीच आय वाय वाय ची असणार आहे. म्हणजे हीच व्हॅल्यू कोणासाठी झाली, आय वाय वाय साठी झाली. मग आपल्याला पोलार मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायची आहे. पोलार मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय, दोघांची बेरीज करा, आय एक्स एक्स आणि आय वाय वाय ची. मग बघा दोघांची आपण काय करणार, बेरीज करणार. बघा पोलार मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचं आहे. आय एक्स एक्स आणि आय वाय वाय एकच आहे. आय एक्स एक्स आणि आय वाय वाय ची बेरीज करायची आहे. आय एक्स एक्स ची व्हॅल्यू 73.63 10 रेस टू 6. हीच व्हॅल्यू आय वाय वाय ची 73.63 10 रेस टू 6. दोघांची ॲडिशन केली 147.26 10 टू दी पॉवर 6 mm रेस टू 4. तर हाच क्वेश्चन तुम्हाला सेम टाईपमध्ये रिपीट होऊ शकतो. बघा आपण दोन्ही टाईपचे क्वेश्चन बघितले, सिंपल सर्कल आसन आणि हॉलो सेक्शन जरी आसन. तर नेहमी लक्षात ठेवा याच्यामध्ये तुम्हाला आता हा जो पॉईंट आहे पोलार मुवमेंट ऑफ इनर्शियाचा, जो प्रत्येक ठिकाणी मग ते कोणताही डायग्राम असू द्या इथं तुम्हाला विचारला जाऊ शकतो. मग नेहमी इथं एकच गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्हाला आय एक्स एक्स आणि आय वाय वाय ची काय करायची आहे, बेरीज करायची आहे. त्याला म्हणतो आपण पोलार मुवमेंट ऑफ इनर्शिया. कधी कधी डेफिनेशन मध्ये सुद्धा याला विचारला जाऊ शकतं. आणि सोबतच ज्यांनी कोणी आधीचे व्हिडिओ बघितलेले नसतील तर ते सुद्धा एकदा रिवाइज करा, कारण की हा पॉईंट जो होता जो लास्ट क्लासमध्ये ज्याच्यामध्ये सिंपल सर्क्युलर डायग्राम आपण बघितली होती, त्यामध्ये सुद्धा योच क्वेश्चन होता, योच आपण आज हॉलो सेक्शनसाठी पुन्हा रिपीट केलेला आहे. थँक्यू.